रुचिता पण ना रुचिता कुठे आहेत तुम्ही सगळे? अरे यार निलेदा, गार्गी, अरे पोलीस कसा आवाज देत नाही यार? अरे निलेदा, गार्गी, रुचिता, अरे कुठे आहात तुम्ही? अरे इथं निलेदा, अरे कुठे आहात तुम्ही सगळे? आता इथे जास्त वेळ थांबलो तर माझी विकेट जाईल. कुठे गेला होता तुम्ही? मी किती हाका मारले तुम्हाला? तुम्ही हसताय का? हे पक्या, तू घाबरतोस हे आम्हाला माहित होतं, पण एवढा घाबरतोस हे नव्हतं माहित. अरे तुझी मस्करी केली, आम्हाला माहिती होतं ना तू खूप घाबरतोस म्हणून. अरे काय माणसात यार तुम्ही. अरे कुठे अशी मस्करी करता का? केलं तर तुम्ही पण. अरे मग तुझी भीती जायला नको का? अशा भीतीला मीच कायमचा वर गेलो असतो. सेड्रिक, पण करेक्ट टाइमला लाईट घालवलेस तू. पण आपल्या प्लॅन मध्ये नसताना सुद्धा परफेक्ट टाइमला ग्रामोफोन काय प्ले केलास यार तू? हे नीले, तू आता माझ्यावर प्रँक करतोस का? मी कधी लावला ग्रामोफोन? आता मस्करी नको करू, सांग ना. अरे पण मी नाहीच लावला ग्रामोफोन, पप्पांची शपथ. ए सेड्रिक, आता उगाच खोटी शपथ घेऊ नको. अरे पण ए आता हा प्रँक कोणी केला? लाईट्स कसे गेले? आता हे कोण करताय? मी बघते जाऊ. थांब. किती वेळ दार उघडायला? तू दिनेश, इथे काय करतोयस? काय करतोयस म्हणजे? दारातच प्रश्न विचारणार आहेस का? हे अरे मी पण भासाभास टीमचा मेंबर आहे ना आता, म्हटलं यावं तुम्हा सगळ्यांना मदत करायला. ए दिन्या, तुझ्या मदतीची काही गरज नाही आम्हाला. तुझ्या सारा मॅम इथे नाही आहेत, तू पण जा. हे सारा मॅम बद्दल काय बोललास ना? काय? मी इथे तुम्हा सगळ्यांना मदत करायला आलो, ठीक आहे? शाळा समजतो स्वतःला? सारांनीच पाठवलं ना तुला? अरे नाही, त्यांचं काहीतरी काम असेल म्हणून त्या फोन करत असतील. निघायचं हा घरी. मला माहिती आहे तू इथल्या खबरी तिला देणार. ओके, बाहेर काढायला. ए चल निघ. ओके निघ रे. अरे चल. मला असं वाटतं की ह्या वेळेला त्याला बाहेर नको काढायला. खूप रात्र झाली.
आणि अशा ठिकाणून तो कुठे जाईल? इथे यायच्या आधी तू कबूल केलं होतंस माझंच ऐकणार म्हणून, त्यामुळे तुला माझं ऐकावं लागेल. अरे पण अजिबात नाही हं. निलय काय झालं? आपण कोणीच एक गोष्ट नोटीस केली नाही. कुठली? इथे आल्यापासून आपल्याला कोणालाच फोन आला नाही. अरे हो, फोन तर सोड, मला साधा मेसेजही नाही आलाय. हो ऍक्च्युली रेंज तर फुल आहे, पण मग कोणाचा फोन कसा नाही आला? मी लावून बघते फोन. नाही लागत आहे. दादा माझा पण फोन लागत नाही. हो ना, माझ्याकडे पण रेंज नाहीये. हे मला पण रेंज नाहीये. पण हे कसं शक्य? फोनला तर फुल रेंज आहे, मग फोन का नाही लागत आहे? मलाही कळत नाही. मला वाटतं नेटवर्क जॅमर बसवले असतील. हो बरोबर आहे तुझं. दादा मला वाटतं आपण आत्ताच्या आता इथून निघूया. नाही पण जर जॅमर लावले असते तर आत्ता जेव्हा दिनेश आला तेव्हा त्याचा फोन कसा वाजला असता? आणि मुळात इथे कोण कशाला लावेल ना जॅमर? अरे यार काय चाललंय यार, आधी तुम्ही लोकांनी मला घाबरवला आणि आता लाईट पण गेली. ते लाईटचं बघतो आम्ही. पण मग फोनचं काय करायचं? मलाही कळत नाहीये का, आपण ते नंतर बघू. सध्या सेड्रिकने आणलंय ना पार्सल, ते आधी जेवून घेऊ. हा पक्या, तू तयारीला लाग जा. मी एकटा जाऊ? सेड्रिक चल आपण मीटर बॉक्स बघूया. गाडगी पक्के आपण वर जाऊया. बॅटरी आहे ना? इथे आहे. सेड्रिक इथे लक्ष दे ना, कुठे बघतोय तिकडे? अरे तो दिन्या गेला वाटतं. जाऊ दे त्याला. हे निलय, पण पक्क्याची मजा आली ना मगाशी. हो, पण माझ्या पायी तू लाईट घालवलेस त्याचं काय? अरे मी काय केलं? तू फ्यूज नसशील लावले नीट. अरे पण मी फ्यूजला हातच नाही लावला, मेन स्विच बंद केलेला ना. सेड्रिक फ्यूज कुठे आहेत? अरे मला काय माहित? माहित नाही म्हणजे? अरे फ्यूज गेले कुठे मग? अरे पप्पांची शपथ, मी फ्यूजला हातच नाही लावलाय. हे कोणतरी मुद्दाम करतो. आता काय करायचं? जाऊ दे, आपण उद्या सकाळी बघू. चल तू. हा थांबा, मी तुला एक गंमत दाखवते. आता बघा. डॅड. अरे वा, व्हेरी नाईस. काय व्हेरी नाईस व्हेरी नाईस. तिथे लाईट कधी येणार काय माहित. अरे सॅड्रिक आणि निलय गेलेत ना, आता आल्यानंतर कळेलच ना. हो यार, खूप भूक लागली आहे. हे बघ, लाईट का चालू होत नाहीये? अरे खाली फ्यूजच नाही आहेत.
उद्या सकाळी जाऊन आपल्याला नवे फ्यूज आणावे लागतील. फ्यूज नाहीयेत. पण असं कसं होईल? हेच मलाही कळत नाही. जाऊ दे, उद्या सकाळी बघू. म्हणजे रात्रभर अंधारातच राहावं लागणार? हो. ए भूक लागली यार, खाऊन घेऊया ना. चला. ए सॅट्रिक, हे कुठून आणलंस तू पार्सल? वसईवरून. वसईवरून? भूक लागली ना तुला, मग खा ना गप्प. मला पण दे. बस. भूक लागली मला. बस बस बस. पावसामध्ये तू गार्गी, काय झालं? खा ना. आपण दिनेशलाही आत बोलूया का? त्यालाही भूक लागली असेल ना. अगं तो गेला घरी. आम्ही बाहेर होतो तेव्हा नाही दिसला आम्हाला. नाही नाही, तुला हवं असेल तर तसं सांग. मी घरून घेऊन येतो ना त्याला. नाही म्हणजे तो बंगल्यात आला की मी घरी जायला मोकळा. हे गार्गी, तो दिन्या गेला सुद्धा असेल घरी. तो थोडी थांबतोय. तो माझ्यापेक्षा जास्त घाबरट आहे. ओके, शांतपणे जेव. हा. आऊ. काय ग, काय झालं? कडा. बघून खा, असेल एक. शपथ दादा, तुमच्या पण जेवणात खडा? इट्स ओके, तुम्ही सगळे बघून खा. अरे सॅड्रिक, कुठून आणलंय? माझ्या पण जेवणात खडा आहे. मला पण लागलाय खडा. माझ्या पण आहे. म्हणजे ए सेड्रिक, हे काय आहे? तू काय आम्हाला खडे खायला आणलेस? म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या ताटात खडा निघालाय? आई शपथ, असं कसं झालं? अरे मी स्वतः माझ्या समोर ते पार्सल बनवून घेतलंय. नक्की? अरे हो, पप्पांची शपथ. एक मिनिट, काहीतरी गडबड आहे. म्हणजे मला सांग, तू जेवण आणल्यानंतर कुठे ठेवलं होतंस? इथेच ठेवलेलं. मी हात धुवायला गेलो. खरं सांगतो तेव्हा नव्हते खडे, नंतर कोणीतरी टाकले असतील. ओके, आता बस काय मी करणार का असं? जेवणावर आपण फालतूगिरी नाही करणार ना. म्हणजे खरंच काहीतरी गडबड आहे. म्हणजे तू जेव्हा जेवण आणलं तेव्हा त्यात खडे नव्हते, ते इथे आल्यानंतर त्यात खडे पडले. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या व्यतिरिक्त इथे कोणीतरी आहे. आणि ती व्यक्ती आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं करते.
शपथ निलय, मग ते लाईटचे फ्यूज पण त्याच व्यक्तीने नसतील काढले ना? शक्यता आहे. म्हणजे ती व्यक्ती या बंगल्यातच आहे. आपल्याला शोधायला हवं. युअर राईट. ए, तुम्ही दोघं इथे वर शोधा. तू किचन मध्ये बघ, तू हॉलमध्ये बघ, मी बाकीच्या रूम्स मध्ये बघतो. उचला ना फोन मॅम. नको तेव्हा फोन करतात, आता काम आहे तेव्हा उचलत नाहीत फोन. सारा मॅम उचला ना फोन. हे काकण मृत्युंजय बंगल्यात गार्गीकडे पोहोचल्यावर गार्गी सुरक्षित राहील. पण पण हे कोण आणि कसं घेऊन जाईल त्या बंगल्यात? सुरेश समोर काहीच करता येणार नाही. सुरेश इथून कधीच जाईल. गार्गी, मी किचनकडे जाते.